MTDC का जाणार रस्ता आहे. आहे महात्मा फुले चौक. गेल्या 2 वर्षापासून आपण लाईव्ह करतोय. साडी सांभाळ, साडीवरती घ्या. आणि इकडं जकात नाक्याच्या स्पॉटला उभं आहे आपण. तर मी तुम्हाला बोललो होतो 2.5 कोटीचा रोड पास झालेला आहे तो. तर आपल्या जवळजवळ 2023 पासून लाईव्ह चालू आहे. आणि एक मिनिट. हॅलो हॅलो. 2023 पासून हे लाईव्ह दाखवणं, फोटो दाखवणं, प्रशासनाला हादरून सोडणं, हलवणं. त्या अनुषंगाने जकात नाका ते फळेगावला जाणार रोड, म्हणजे याला आपण रुंदा रोड बोलतो, तो रोड 2.5 कोटीमध्ये पास झालेला आहे. आणि त्याचं सर्व श्रेय या माझ्या आईला जाते. आई नाही ऐक, 2.5 कोटीचा रोड पास झाला हा तुझ्यामुळे झालेला आहे. तू लय बडबड केली होतीस रोडच्या संदर्भात, तुला त्रास होतो म्हणून तो पास झालाय. आता यावरला खड्डे पडले नाही, पाणी जातो अख्या रोडला. सगळ्या लोकांच्या गटारा काय फायदा आहे रोड बनवून? तेच ना. इथं नाही त्या ह्या टाकला, गाड्या इथून पास येते, कमी खड्डे पडले का ते दिसत नाही. लोक येते ना. आई काहीतरी, आई काय करणार आहे? आईच भरपूर काय करते. मागच्या वेळेस ह्या आईंनी फुल सडेतोड उत्तर दिली होती माझ्या प्रश्नांची. ती जिवारी लागली त्यांना. आणि आपण हा रोड आहे ना, बोललो होतो का बाबा आम्हाला कुठूनही करून द्या, खासदार निधी द्या किंवा आमदार निधी द्या, कुठूनही करून द्या, पण करून द्या. पण शोकांतिका ही आहे, जुलै 2024 पासून ह्या रोडला मान्यता भेटून पण आमदारांनी 1 रुपया दिला नाही. ती फाईल तशीच आमदाराकडे पडू नये. मग ते सगळं आतमध्ये घुसून 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 का द्यायचं नाही हे आमदाराला ह्या ठिकाणी रोड? कारण का नाईकबाबाची मागणी आहे, जनतेची मागणीच नाही. कारण का जनतेला ना आमदाराला, जनतेला काय द्यायचंच नाहीये, पण त्याचबरोबर नाईकबाबाला पण काय द्यायचं नाहीये, है ना? हाँ, हमें भी कुछ नहीं देना. हम लोग कितने बार आए थे इधर करने के लिए. ये दुर्वा बॉक्सर है ना? एक वो फाइल वो है ना मेरी गाड़ी ना, सीट है ना, सीट वहाँ पे फाइल है, वो लेके आओ. हाँ, गाडी लेके चलो. आता ह्याचा मी ज्या स्पॉट उभा आहे ना, त्या स्पॉटवरती नाही का मला चेंडू बनवला आहे. चेंडू म्हणजे फुटबॉल बनवलेला आहे. PWD डिपार्टमेंट तुमचा हा रोड PWD कडे देतो आणि हा येतो KDMC कडे. KDMC मला बोलते गेले 1 वर्षापासून का ए बाबा दुर्वा, ए स्टीयरिंग के पास से इधर से आजा, इधर से बाहर से आजा. ये इधर है, ये डोर खोल. हाँ, आगे वाली डोर खोल. देखा वो, देखो कांच की इधर है. हाँ, ही अवस्था आहे. PWDचे अधिकारी बोलतात का नाईक बाबा आम्ही जो मागे रोड बनवला होता, हा लेके आओ. अरे यार, वो पूरा वो नहीं, हाँ ये वो लेके, हाँ नीचे वाला जो पैर पे हो, हाँ लेके. तर PWDचे जे संपदा मॅडम आहेत, मागे आपण बोललो होतो, त्यांना रिक्वेस्ट केली होती, ते येऊन गेले ह्या ठिकाणी. पोळ पण आहेत, ते त्यांचे ज्युनियर आहेत, इंजिनियर आहेत, ते पण येऊन गेले. ते बोलले नाईक बाबा आमचा जो हा रोड आहे ना, आपण रोड बनवला सिमेंट कॉन्क्रीटचा, हा जो रोड खराब झालाय ना, तो खराब झालाय तो ह्या पाण्यामुळे खराब झालाय. आणि हे पाणी आहे KDMCचं पाणी आहे. हे KDMCचं पाणी आहे. हे KDMCचं गटर नसल्यामुळे ह्या ठिकाणी पाणी येतंय आणि पाण्यामुळे खड्डे पडतात. एक होल पडतो, खोल. हो, सगळं KDMC.
बरोबर ना. हा जो रोड आहे ना हा आता आपण पास केलेला आहे 2.5 कोटीचा. पण अधिकारी काय बोलतात महानगरपालिकेचं ते गटर आहे ना ते बनलं नाही आणि ह्या गटर न बनल्यामुळे हे गटरवरती गटरचं पाणी इथे येते. ही गटर इथे ही गटर इथे ही झाडं पडली ती कोसळून कोसळून धक्का लागून ना माझा धरती हल्ली ना. मग महिलांचा दिवस होता काल. तुम्ही महिला एकत्र आलात ना धरती काय सगळं देश आलं सगळं हालाल. हा हे बघा हा जो रोड आहे ना इथं राहिलाय का हा रोड पास झालेला आहे. पूर्वी पण पास करून घेतला होता पण इथून जे पाणी घाण होते ना तर हे पाणी येते रोडवरती आणि रोडवरती आल्यानंतर त्याचं घाण हे खड्डे पडतात बरोबर. तर त्या अधिकाऱ्यांचं आता हे ना ग्रामीण भागात येतं आणि हे शहरी भागामध्ये. म्हणजे आपण कुठे आता मधल्या स्पॉटवरती आहे. म्हणजे इकडं आहे पाकिस्तान इकडं आहे इंडिया. तर अधिकारी या इकडे या ना इकडे या. असं उतानं केलं. खरं बोलताय तुम्ही ते आहे की नाही. 1500 रुपये लाडकी बहिणीला दिले नाही भेटले का नाही भेटले. चांगले काम केलं आणि ते पैसे घेऊ नका. हा तर तर ते काय म्हणतात तुम्ही तुमच्या पायऱ्या तोडा. आता जर पूर्ण पायऱ्या तोडल्या आमच्या 3 पायऱ्या नाही पायऱ्या आपण तोडू हो पण पहिले येतं खरं बनवायला. तेच सांगितलं त्यांना पायऱ्या तोडतो पण तुम्ही लगेच बनवून देणार का. गप्प राहिले आणि काढून ठेवतात आणि ते काढत नाही पुन्हा ते कोंबड्या त्याच्यामध्ये टाकून देतात. आता हे बघा पकडा आप पकड़ सकते हो ना. दिख रहा है क्या. हाँ दिख रहा है. को भी दिखो. हाँ देखिए काय होतंय आपली मागणी होती वाणीआळी रोड वाघमारेआळी रोड बौद्धवाडा रोड वृंदा रोड वारगडे रोड गणपती मंदिर चौक ते MTDCचा उर्वरित भाग म्हणजे हा इथला आहे ना तो अर्धा आणि बौद्धवाडा रोड कुठे आला हाच आहे ना आणि याच्याबरोबर रुंदा रोड आला. तर रुंदा रोडच्या हा आणि वाणीआळी झाली बरोबर ती झाली ना. आता वाघमारेआळी बाकी आहे. त्याच्यामध्ये अजून एक डिमांड आली आहे कुणबी आळीची पण डिमांड आली आहे ती पक्का म्हणून वगैरे. एक मिनिट बरोबर. आता ह्या आपण बौद्धवाडा आणि वृंदा रोडचं काम पास झालेलं आहे बघा. दिख रहा है ध्रुवा. अरे ऐसा मत कर ऐसे दिखा. हाँ ऐसे रख. हाँ मोबाइल ऐसे रख है ना. हे देख इधर दिखा. हे बघा कितीचं आहे. हा ऐसा पकडो 2,500 कोटीचं आहे. 2,500 नाही 2.5 कोटीचं आहे. हा जो 2.5 कोटीचा रोड आहे ना तो हा रोड कुठपर्यंत आलेला आहे तो कल्याण तालुका टिटवाळा रुंदे फळेगाव प्रजिमा 69 ते जकात नाका रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण व मजबूतीकरण करणे आवश्यकतेनुसार गटार मोरी संरक्षण भिंत बांधणे. ओके. तर हे जे काम आहे ना आपल्या आमदाराला दिलं होतं करायला मीच दिलं होतं पण त्यांनी काही लक्ष घातलं नाही. हे कधी दिलं होतं 2024 दिले का 2024ला आणि आपली मागणी जी चालली आहे ना 23 पासून मागणी आहे. तर करायला पाहिजे ना आमदारांनी पैसे द्यायला पाहिजे ना. तर अजूनपर्यंत आमदारांनी प्रत्येक गोष्टी मिटिंग घेता ते घेता म्हणजे मी काय करू शकत नाही. प्रत्येकाला तुम्ही 1000 इलेक्शन द्या मताला विरा त्याचा काय फायदाच नाही होत ना. बरोबर काहीच फायदा होत नाहीये. जरा फायदाच काय मतदान देऊच नाही आम्हाला. आणि मग तुम्ही जर पुढचं काम करत आणि करणार का त्याला. केडीएमसीने मान्यता दिली PWDने पण मान्यता दिली पण आमदारांनी 2,50,00,000 हे पास नाही केलेले. कारण का इथल्या जनतेचा आमदाराला काय पडलेलं नाही. खरं कधीच हे लिखीवर लिहिलेले जुलै 2024 आहे. मग जर हे त्यावेळेस नाही आता नाही आपण त्यांच्या पण साफ करत ना. हा ना गटार किती तुला रोड खाण्याचं पाणी याला लोकांची मुलं फिरत्या हिंट्यात आजारी पर्यंत काय होणार याच्यामध्ये. तर तुम्ही कधी येणार कोरोना खर्च पाणी करायला पैसे याच्यामध्ये किती एवढं घाण पाणी येतं आणि ते पण आपल्या मंदिराकडे जातं ते. या ना इकडे हा दाखवतो. हो जो जकात नाका रोड ते आपलं रुंदा रोड पर्यंत जातो त्याला रुंदा रोड बोलतात.
हा तुम्ही कल्याणच्या प्रकाश भोईला ओळखता? ओळखत होतो. आमदार हा ते पूर्वी होते ना 3 वर्षापूर्वी 3 टर्मच्या वेळेस. त्यांची बहीण आहे मी. हा काय नाव आपलं? नाव काय आपलं? मंदा. मंदा सरनेम? मंदा रामचंद्र भंडारी. मग ते एक मिनिट त्यांना पण आवाहन करा. प्रकाश ते आमचे खूप जवळचे मित्रवर्ग आहेत ते. काय सांगू? प्रकाश भोईरांना सांगा का बाबा आमदाराला सांगा पैसे द्या म्हणून. आमदारांनी जुलै 2024 पासून सही नाही केली. हो का? हा आपलं रोड झालेला आहे, पास झालेला आहे, पण 2.5 कोटीमुळं तो थांबला गेलाय. नको बाबा, मी नाही सांगत. मी नाही त्याचा काय घेतला तर मी कसं भाऊ बनला बहिणीचा नाही ठेवला काय नाही झालं ना. मग काय सांगू पाहिजे? हा चालते हे असंच असतं प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली हे सगळे. आता आपला जो मुद्दा आहे तो हा इथं गटरचा. ही गटर जर झाली तर हे पाणी रोडवरती येणार नाही आणि रोडवरती नाही आलं तर खड्डे होणार नाही. हो. क्या लग रहा है आपको? क्या लग रहा है? तो ये गटर पहले किसने बनाया? एक केडीएमसी ने बनाना है. केडीएमसी कौन सा केडीएमसी? ये महानगर पालिका रहती है ना वो. तो महानगर पालिका को ये क्यों बनाना है? ये वो बनाएगी तभी तो, क्योंकि उनका अधिकार है ना वो उनकी जगह है. हाँ जिसकी जगह है उसको ही बनाने का रहता है ना. फिर कचरा ही क्यों फेंकना है फिर? हाँ गटर बनाया तो कचरा क्यों फेंकना है तो फिर? गटर बनेगी ना दुर्वा. गटर बनेगी तो कचरा नहीं आएगा. ये पानी आ रहा है ना, तो गटर पैक रहेगा तो इसमें पानी आएगा क्या? दिखेगा क्या बाहर? नहीं आएगा. तो कचरा भी नहीं जाएगा. ऐसा सीन है. तो हमें पहला सीमेंट का गटर बनाना है. गटर की हाइट तुम्हारी इतनी रहेगी, तुम्हारे से कम रहेगी, इधर तक रहेगी, इधर तक. अच्छा. तो उसमें से गंदा पानी पूरा चला जाएगा. तो गंदा पानी चला जाएगा तो ये ब्यूटीफुल जो दिख रहा है ना, ये जो गंदगी ये दिखेगी नहीं, ब्यूटीफुल दिखेगा, अच्छा दिखेगा. ऐसा है. ये देखो ये पानी आ रहा है ना बाहर, ये बाहर पानी ना आने के बाद ये अंदर के अंदर चला जाएगा. समझे? तो आप केडीएमसी को बोलेगे क्या गटर बना दो, है ना? बोलो गटर बनाओ, बोलो ना. गटर बनाओ, बस इतना ही. बस इतना ही. हाँ. चलो सीख जाएगी. सीखने से कुछ ये नहीं होता है कि नहीं. ये देखो ये पाणी सगळा गंदा पाणी आहे, पूरा सगळं घाण पाणी आहे. आणि ह्या पाण्यामुळेच रोड खराब हो राहिलेला आहे. आणि पहिले जे आपले पैसे अडकले होते, घातले गेले त्या रोडला, त्यामुळे ते पैसे आपले वायाला गेलेले आहेत. हो. है ना. देखो पाणी आणि हेच पाणी आपला कुठं जाता है माहिती है क्या? आता मंदिर है ना, मंदिर जा रहे हैं. अभी वो कौन सा मंदिर है आपको? मंदिर है और यहाँ से गंदा पानी मंदिर के अंदर जा रहा है. सिंपल है. हाँ. अभी यहाँ पे वो स्टॉप किया हुआ है. हाँ. लेकिन ना क्योंकि यहाँ पे ग्रास है इसलिए. हाँ एक पानी जमा हो गया. अभी ये अभी स्टार्ट हुआ ना. हाँ. तो अभी थोड़ी देर में इधर से बाहर आ जाएगा और उधर तक है ना. हाँ. वहाँ पे पैसे थोड़ा सा गंदा पानी. कौन सा मंदिर है बताओ? बजरंगबली. अच्छा. हनुमान मंदिर आहे. इकडे MTDC आहे. तर बाबांनो त्या रोडचं काम आणि निधी आता आपण वर्ग केलेला आहे मंत्रालयाकडे. आणि अजित पवार यांचे सहाय्यक सचिव यांनी आपल्याला सांगितलं आहे का नाही बाबा निधी हा भेटून जाईल. आता निधी भेटला, पण मेन प्रॉब्लेम काय आहे? गटर. तर ती गटर आपल्याला बनवायची आहे. ती गटर बनली, तर मग पुन्हा जो या ठिकाणी 2.5 कोटी खर्च होईल तो नुकसान नको व्हायला. चलिए निकलते. हाँ. तो हम लोग अभी गंगा नदी के पास जाएंगे, ठीक है? तो वहाँ पे भी अगर उसमें भी गंदा पानी रहेगा तो पूरा गंदा ही लगेगा. ये पानी पूरा गंदा पानी पीने में जाता है. हाँ. और वो जो लोग गंगा नदी देखने जाए तो वहाँ पे खंबे होते हैं ना, ताकि हम लोग वहाँ से देख सके. तो वहाँ पे भी लोग कचरा डालते हैं. वही तो वो अब चेंज करना पडेगा अपने को. दुर्वा बॉक्सरचं असं म्हणणं आहे का हे पाणी जातं गटरमध्ये आणि आम्ही तिला गंगा नदी बोलतो, बरोबर ना? हां. आपली जी काळूमाई आहे तिला आम्ही गंगा नदी बोलतो.
आणि त्याच्यामध्ये लोक कचरा वगैरे टाकतात, तर ते पाहण्यासाठी आम्ही जात आहोत. हो. हो.